वसमत तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीचे एक वादग्रस्त प्रकरण समोर आलं आहे। दिनांक 9/3/2021 रोजी MH24J5703 क्रमांकाचे वाहन वाळूची अवैध वाहतूक करताना पकडण्यात आले होते। मात्र वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तोंडी आदेशावरून कोणतीही अधिकृत प्रक्रिया न करता हे वाहन सोडून देण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे। परभणी येथील तक्रारदारांनी याबाबत कारवाईची मागणी केली असून नियमांचे उल्लंघन करून वाहन सोडल्याने शासनाच्या महसुलाचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार या प्रकरणात शासकीय नियमांचे पालन झाले नाही। दोषी अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजे वर्तणूक नियम 1979 च्या उल्लंघनाचा ठपका ठेवण्यात आला असून त्यांना खुलासा देण्याचे आदेश देण्यात आले आहे। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतरही कारवाईला विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आरोही जाधव यांची रिपोर्ट। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।